हाय स्टुडंट्स, आज आपण थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरवरील जेई नीट आणि ॲडव्हान्ससाठी जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत त्याचा थोडक्यात स्टडी करणार आहोत. पण ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करून बघायचे आहेत. तर पहिला क्वेश्चन काय बघा. पहिला क्वेश्चन आहे, कन्सिडर द रिएक्शन दिले N2 plus thrice H2 which gives twice NH3 carried out at constant temperature and pressure. If delta H and delta U are the enthalpy and internal energy changes. काय दिले बा, डेल्टा एच आणि डेल्टा यू हे काय, एन्थाल्पी अँड इंटरनल एनर्जी चेंजेस. देन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज ट्रू. काय म्हणते, कन्सिडर द रिएक्शन. ही रिएक्शन दिलेली आहे, कधी घडते, कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. If delta H and delta U are the enthalpy and internal energy changes, then which of the following expression is true. तर बघा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. अगोदर क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे, सॉल्व्ह कसा करायचा आहे बघा. दिलेली जी रिएक्शन आहे या रिएक्शन साठी आपल्याला डेल्टा एन काढायचं. डेल्टा एन गॅसेस, होल रिएक्शन गॅसेस मिडियम मध्ये आहे. N2 गॅस आहे, H2 गॅस आहे, अमोनिया गॅस आहे. तर या रिएक्शन साठी डेल्टा एन जो असेल तो डेल्टा एन काय असेल, डेल्टा एन इज इक्वल टू मोल्स ऑफ गॅसेस प्रोडक्ट किती आहे 2 मोल मायनस मोल्स ऑफ गॅसेस रिएक्टंट हा एक आणि हे 3, टोटल किती झाले 4 मोल. येस, 2 मायनस 4 इज इक्वल टू किती आला, -12. मग डेल्टा एन काय आला, डेल्टा एन इज इक्वल टू 2 मायनस 4 इज इक्वल टू -2. आता आपल्याला जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आहे डेल्टा एच आणि डेल्टा यू च्या रिलेटेड. मग याच्यासाठी जे आपल्याला इक्वेशन यूज करायला लागेल ते इक्वेशन कोणतं आहे, रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू वाला. काय इक्वेशन आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन. काय, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन. इक्वेशन काय होईल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू, हा काय डेल्टा एन कसा आहे, मायनस आहे, म्हणजे काय होईल मायनस RT इंटू डेल्टा एन. कारण डेल्टा एन कसा तुमचा निगेटिव्ह आहे, ही पूर्ण RT इंटू डेल्टा एन व्हॅल्यू काय होईल, निगेटिव्ह होईल. तर ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर काय झाली, डेल्टा यू पेक्षा लहान झाली. समजलं. जस काय होईल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस RT इंटू डेल्टा एन. जेच येणारा जे आन्सर असेल हे आन्सर काय असेल, दॅट इज इक्वल टू डेल्टा एच असेल. आणि डेल्टा एच किती असेल, डेल्टा यू मायनस RT इंटू डेल्टा एन. दॅट मीन्स हा जो डेल्टा एच असेल तो कसा असेल, डेल्टा यू पेक्षा लहान असेल. का लहान असेल, कारण डेल्टा एच व्हॅल्यू किती आहे, डेल्टा यू मायनस RT इंटू डेल्टा एन. डेल्टा यू मधून RT इंटू डेल्टा एन काय करायचं, वजा करायचा आहे. म्हणजेच येणारी जी डेल्टा एच ची व्हॅल्यू असेल ती कशी असेल, दिस डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू असेल. म्हणजे कोणतं इक्वेशन बरोबर असेल बा, डेल्टा एच इज ग्रेटर दॅन इक्वेशन, डेल्टा एच इज ग्रेटर दॅन डेल्टा यू, डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू. म्हणजे आन्सर याप्रमाणे असेल. समजलं कसं कॅल्क्युलेट केलं. रिएक्शन पाहिली, रिएक्शन साठी डेल्टा एन काढला आणि इक्वेशन मांडलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस RT इंटू डेल्टा एन. मग काय मिळालं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू डेल्टा एन मायनस, तो आपण इथं असं लिहू, -2 इंटू RP. कारण डेल्टा एन ची व्हॅल्यू किती आहे, -2 आहे. -2 इंटू
RT. जस्ट डेल्टा यू मधून ही व्हॅल्यू वजा केल्यानंतर आन्सर मिळेल डेल्टा एच. म्हणजे डेल्टा एच हा कसा असेल, डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस अंडर adiabatic and isothermal condition is shown in figure. या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. Which of the following statement is oblique are correct? काय म्हणते बा, the reversible expansion of ideal gas, reversible expansion of an ideal gas under adiabatic and isothermal conditions is shown in figure. Which of the following statement is oblique are correct? क्वेश्चन JEE ॲडव्हान्स 2012 ला विचारलेला आहे. इज ऑब्लिक आर असं विचारलेलं आहे. मोर दॅन वन करेक्ट साठी हा क्वेश्चन आहे. म्हणजे ऑप्शन 4 पैकी 1, 2, 3 किंवा 4चे 4 ऑप्शन सुद्धा बरोबर असू शकतात. तर कसं बघायचं आहे मग, पहिल्यांदा डायग्राम पहा. डायग्राम काय आहे, पीव्ही डायग्राम आहे. पीव्ही डायग्राम आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये, ॲडियाबॅटिक अँड आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपल्याला कर्व कसे मिळतात. हा जो पहिला कर्व आहे, हा कर्व कोणता आहे, आयसोथर्मल एक्सपान्शनचा आहे. हा कर्व कोणता आहे, आयसोथर्मल एक्सपान्शन. आणि हा कोणता आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शनचा आहे. हा आयसोथर्मल एक्सपान्शन आणि हा ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आणि याच्यानुसार आपल्याला ऑप्शन बघायचे आहेत कोणकोणते बरोबर आहेत. तर पहिला बघा, इथं काय म्हटलंय, द रिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ अन आयडियल गॅस अंडर ॲडियाबॅटिक अँड आयसोथर्मल कंडिशन इज शोन इन फिगर. कोणकोणते आहेत, ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मल कंडिशन. आता पहिला ऑप्शन काय, T1 इज इक्वल टू T2. हा बरोबर आहे का चुकीचा आहे बघा आपल्याला. T1 इज इक्वल टू T2. T1 कुठे आहे, इथं आहे. T1 कुठे आहे, इथं. आणि T2 कुठे आहे, इथं. मग प्रोसेस म्हणजे सिस्टीम इथून इथपर्यंत जात असताना, T1 पासून T2 पर्यंत जात असताना प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल. प्रोसेस कसं आहे, आयसोथर्मल. आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. T1 आणि T2 याच्यामध्ये काय चेंज असेल का, नाही. कारण सिस्टीम T1 पासून T2 पर्यंत जात असताना टेम्परेचर मध्ये कोणताही चेंज झालेला नाही. का झालेला नाही, कारण प्रोसेस कसे आयसोथर्मल आहे. आणि जेवढा इनिशियल T1 होता तेवढाच फायनल T2 असेल. येस, T1 इज इक्वल टू काय असेल, T2 असेल. येस, पहिला जो ऑप्शन आहे, हा पहिला ऑप्शन कसा आहे, बरोबर आहे. पहिला ऑप्शन कसा आहे, बरोबर आहे. ओके. तर दुसरा ऑप्शन, T3 इज ग्रेटर दॅन T1. T3 इज ग्रेटर दॅन T1. T1 कुठे आहे, इथं आहे. T1 कुठे आहे, इथं आहे. आणि T3 कुठे आहे, इथं. दिस इज T1, दिस इज T3. ही प्रोसेस कोणती आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. काय, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅस काय होतो, कूल होतो. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅस काय होतो, कूल होतो. म्हणजे काय होतं, टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होत. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये टेम्परेचर काय होतं, डिक्रीज होतं. येस, प्रोसेस ज्यावेळेस स्टार्ट झाली त्यावेळेस टेम्परेचर असेल T1. आणि ज्यावेळेस प्रोसेस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन कंप्लीट झालं त्यावेळेस प्रोसेसचं टेम्परेचर किती आहे, T3. प्रोसेस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मधून जात असताना, इथून इथपर्यंत जात असताना, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये प्रोसेसचा मधला जो गॅस आहे तो गॅस काय झाला, कूल झाला. येस, गॅसचं टेम्परेचर काय झालं, कमी झालं. T1 आणि T3, T1 पासून T3 पर्यंत येत असताना जर टेम्परेचर कमी होत असेल तर T1 आणि T3 या दोघांपैकी टेम्परेचर जास्त कोणतं असेल,
T1 इज ग्रेटर दॅन T3 असेल. काय असेल? T1 इज ग्रेटर दॅन T3 म्हणजे त्याप्रमाणे असेल. T1 इज ग्रेटर दॅन T3. नाही तर काय दिलंय? T3 इज ग्रेटर दॅन T1. ऑप्शन कसा आहे? चुकीचं. समजलं? पहिला कर्व आयसोथर्मल प्रोसेसचा आहे. T1 इज इक्वल टू T2 मिळाला. इथे दुसरा ॲडिबॅटिक एक्सपान्शन आहे. T3 इज लेस दॅन T1 असायला पाहिजे होता. दॅट मीन्स T1 इज ग्रेटर दॅन T3 पाहिजे होता. T1 इज ग्रेटर दॅन T3. पण दिलंय काय? T3 इज ग्रेटर दॅन T1. म्हणजे ऑप्शन बी कसा आहे? चुकीचा आहे. ओके. आता तिसरा ऑप्शन बघू. तिसरा ऑप्शन काय? W आयसोथर्मल इज ग्रेटर दॅन W ॲडिबॅटिक. वर्क आयसोथर्मल वर्क इज ग्रेटर दॅन व्हॉट? ॲडिबॅटिक वर्क. आता हा अतिशय सिंपल पॉइंट आहे. इथं बघा, हा जो पीव्ही कर्व आहे, हा कर्व कोणासाठी आहे? हा पीव्ही कर्व आहे कोणासाठी? हा पीव्ही कर्व कोणासाठी आहे? आयसोथर्मल प्रोसेससाठी. म्हणजेच हे आयसोथर्मल एक्सपान्शन आहे. याच्यामध्ये जे वर्क घडेल ते वर्क कोणतं असेल? आयसोथर्मल एक्सपान्शन वर्क असेल. आणि याच्या अंडर जे वर्क असेल, याच्या अंडर हे वर्क काय असेल? ॲडिबॅटिक एक्सपान्शन वर्क असेल. ॲडिबॅटिक वर्क असेल. सिंपल. W ग्राफच्या साह्याने पाहत असताना काय बघायचं आहे? पीव्ही कर्वच्या अंडरचा एरिया बघायचा आहे. पीव्ही कर्वच्या अंडरचा एरिया बघायचा आहे. जिथं पीव्ही कर्वच्या अंडर एरिया मॅक्झिमम असेल तिथं वर्क मॅक्झिमम असेल. जिथं पीव्ही कर्वच्या अंडरचा एरिया कमी असेल तिथं वर्क मिनिमम असेल. मग हे दोन्ही जर कर्व पाहिले तर पहिला जो कर्व आहे, या कर्वच्या अंडर येणारा जो एरिया असेल तो किती आहे? एवढा आहे. हा कोणता कर्व आहे? ॲडिबॅटिकचा आहे. म्हणजे ॲडिबॅटिक वर्क किती असेल? एवढा असेल. ॲडिबॅटिक वर्क किती असेल? एवढा असेल. आणि जर आपण आयसोथर्मल वर्क पाहिलं तर आयसोथर्मल वर्क किती आहे? याप्रमाणे. हे टोटल याप्रमाणे काय असेल? ॲडिबॅटिक वर्क असेल. क्लिअर झालं? दोन्ही जर कर्व पाहिले तर कोणत्या कर्वच्या अंडर मॅक्झिमम एरिया येतोय? कोणत्या कर्वच्या अंडर मॅक्झिमम एरिया येतोय? कोणता येतोय? आयसोथर्मलच्या येतोय. म्हणजेच काय असेल? आयसोथर्मल. W आयसोथर्मल इज ग्रेटर दॅन W ॲडिबॅटिक. म्हणजेच ऑप्शन सी सुद्धा कसा आहे? करेक्ट आहे. ऑप्शन सी सुद्धा कसा आहे? करेक्ट आहे. का करेक्ट आहे? तर सिंपल आहे. इथं जो हा कर्व आहे, हे कर्व कशासाठी आहे? ओके. हा कशासाठी आहे? आयसोथर्मल साठी आहे. आणि हा कशासाठी आहे? ॲडिबॅटिक साठी. क्लिअर झालं? मॅक्झिमम शेडेड एरिया कोणाच्या अंडर येईल? मॅक्झिमम शेडेड एरिया आयसोथर्मल कर्वच्या अंडर येईल. म्हणून आयसोथर्मल वर्क इज लार्जर दॅन ॲडिबॅटिक वर्क. ऑप्शन सी सुद्धा कसा आहे? करेक्ट आहे. द नेक्स्ट चौथा ऑप्शन बघायचा आपल्याला. चौथा ऑप्शन काय सांगतोय? डेल्टा यू आयसोथर्मल इज ग्रेटर दॅन डेल्टा यू ॲडिबॅटिक. तर बघा, प्रोसेस जर आयसोथर्मल असेल तर आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी इज इक्वल टू काय असतो? 0 असतो. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी इज इक्वल टू काय असतो? 0 असतो. आणि या प्रोसेस साठीच डेल्टा यू सुद्धा कसा असतो? 0 असतो. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि डेल्टा यू सुद्धा कसा असतो? 0 असतो. बिकॉज इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. ओके. डेल्टा टी इज इक्वल टू 0, डेल्टा यू इज इक्वल टू 0 कोणासाठी? आयसोथर्मल प्रोसेस साठी. म्हणजेच याची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू किती असेल? 0 असेल. डेल्टा यू आयसोथर्मल किती असेल? 0 असेल. पण डेल्टा यू ॲडिबॅटिक काय? तर डेल्टा यू ॲडिबॅटिक काय असतो? अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इक्वेशन काय? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बट फॉर ॲडिबॅटिक प्रोसेस क्यू इज इक्वल टू
0. ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी Q इज इक्वल टू काय असेल 0 असेल. म्हणजे इक्वेशन काय होईल डेल्टा U इज इक्वल टू W. डेल्टा U इज इक्वल टू W. कशासाठी ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. पण ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये ही कोणती प्रोसेस आहे एक्सपान्शन आहे या कॉम्प्रेशन आहे. कोणती प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. आणि एक्सपान्शन साठी W ची व्हॅल्यू कशी असते एक्सपान्शन म्हणजे काय वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. W कसा असतो निगेटिव्ह असतो. मग एक्सपान्शन साठी फॉर एक्सपान्शन W कसा आहे W इज इक्वल टू निगेटिव्ह. मग W निगेटिव्ह असेल तर डेल्टा यू कसा असेल निगेटिव्ह असेल. डेल्टा यू कसा असेल निगेटिव्ह म्हणजे मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस W असेल. एक्सपान्शन साठी W कसा आहे निगेटिव्ह. मग एक्सपान्शन साठी डेल्टा यू कसा असेल निगेटिव्ह असेल. म्हणजेच आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू किती आहे 0 आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू किती आहे निगेटिव्ह आहे. 0 आणि हा किती आहे निगेटिव्ह आहे. मग 0 आणि निगेटिव्ह व्हॅल्यू यापैकी मोठी व्हॅल्यू कोणती सिंपल आहे ऑलवेज 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह व्हॅल्यू. दॅट मीन्स डेल्टा यू आयसोथर्मल इज ग्रेटर दॅन डेल्टा यू ॲडियाबॅटिक. येस हे बरोबर आहे. समजलं. तेव्हा याप्रमाणे क्वेश्चन विचारला जातो. कशासाठी क्वेश्चन विचारलाय ऍडव्हान्स साठी विचारलाय. असा जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला इच अँड एव्हरी ऑप्शन टॅली करून पाहावा लागतो. लक्षात आलं. तुम्ही एकाच ऑप्शनवर गेला तर चुकण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहे. समजलं क्वेश्चन. दिस इज आयसोथर्मल प्रोसेस. दिस इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल एक्सपान्शन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये T1 इज इक्वल टू T2 असेल. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये गॅस कूल होतो टेम्परेचर डिक्रीज होतं. जेस T1 इज ग्रेटर दॅन T3 असेल. T1 इज ग्रेटर दॅन T3. इथं T3 इज ग्रेटर दॅन T1 दिले म्हणजेच हा ऑप्शन चुकीचा आहे. पहिला ऑप्शन बरोबर आहे दुसरा चुकीचा आहे. तिसरा नेहमी लक्षात ठेवायचं आयसोथर्मल एक्सपान्शनच्या अंडर जो शेडेड एरिया येतो तो ॲडियाबॅटिक एक्सपान्शन पेक्षा कसा असतो जास्त असतो. म्हणजे पीव्ही डायग्राम जर आपण पाहिली तर हे पीव्ही वर्क आहे. हे वर्क मॅक्झिमम कोणाच्या अंडर असेल आयसोथर्मल कर्वच्या अंडर असेल. म्हणजे आयसोथर्मल वर्क इज ऑलवेज ग्रेटर दॅन द ॲडियाबॅटिक वर्क. म्हणजे हा सुद्धा काय असेल करेक्ट असेल. पहिला आणि तिसरा करेक्ट आहे दुसरा रॉंग आहे. आणि चौथा आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू ची व्हॅल्यू 0 असते आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये डेल्टा यू इज इक्वल टू W असतो. आणि ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये W निगेटिव्ह असल्यामुळे डेल्टा यू सुद्धा कसा असतो निगेटिव्ह. जेस ॲडियाबॅटिक एक्सपान्शन मध्ये डेल्टा यू निगेटिव्ह असेल. ओके डेल्टा यू कसा असेल निगेटिव्ह असेल. आणि आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू 0 असेल. दॅट मीन्स डेल्टा यू आयसोथर्मल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द डेल्टा यू ॲडियाबॅटिक. क्वेश्चन आहे 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस at 300 Kelvin in thermal contact with surrounding expands isothermally from 1 liter to 2 liter against constant external pressure of 3 atm. The change in entropy of surrounding delta S surrounding in joule per Kelvin is. हा क्वेश्चन जे ऍडव्हान्स 2016 ला विचारलेला आहे. खूप इझी क्वेश्चन आहे फक्त जम्बलिंग होऊ शकतं. आपण आयसोथर्मल प्रोसेस वगैरे म्हणजे वर्कचा डाटा दिलेला आहे म्हणून आपल्याला डेल्टा एस सराउंडिंग विचारलेलं आहे. चेंज इन एंट्रॉपी विचारलेला आहे. अशा वेळेस आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यावर जातो. कोणते फॉर्म्युले आपण प्रिव्हियस लेक्चरला पाहिलेले आहे. डेल्टा एस म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेससाठी
change in entropy in a reversible process like isothermal reversible process, adiabatic reversible process, isobaric reversible and isobaric reversible process. तो फॉर्म्युला आपण लगेच डोक्यात आणतो आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतो. पण इथं व्यवस्थित वाचायचं. काय म्हटलंय बा, 1 mole of an ideal gas at 300 Kelvin in thermal contact with surrounding and expands isothermally, only isothermal म्हटले, रिव्हर्सिबल म्हटलेलं नाही, त्यामुळे रिव्हर्सिबलचा फॉर्म्युला इथे यूज करायचा नाही. एक्सपांड्स आयसोथर्मली फ्रॉम 1 liter to 2 liter अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 3 atm. आयसोथर्मल म्हटले आणि कॉन्स्टंट प्रेशर आहे, याचा अर्थ जो डब्ल्यू आहे वर्क साठी जो फॉर्म्युला यूज करायचा तो कोणता यूज करायचा आहे, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही वाला. कोणता यूज करायचा, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डेल्टा व्ही वाला. द चेंज इन एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग इन जूल पर केल्विन इज. तर याप्रमाणे आपले ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण आन्सर पर्यंत जायचंय. कसं जायचंय ते पाहू. तर बघा, जो डाटा दिलाय त्या डाटानुसार आपल्याला काय काढायला लागेल, वर्क काढायला लागेल. म्हणजे वर्कचा जो फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू तो काय, मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. काय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. म्हणजेच आपल्याला इथं ऑप्शन आहे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. आता पी एक्सटर्नल दिलेला आहे. पी एक्सटर्नल किती आहे, 3 atm आहे. म्हणजे काय झाला, मायनस 3 इंटू डेल्टा व्ही किती आहे, 1 liter to 2 liter. दॅट मीन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू V2 मायनस V1, 2 मायनस 1 इज इक्वल टू 1 आहे. डेल्टा व्ही किती आहे, 1. डेल्टा व्ही किती आहे, 1. याच आन्सर काय आलं, इज इक्वल टू मायनस 3 liter ATM. डब्ल्यू ची जी व्हॅल्यू मिळाली, तर डब्ल्यू ची व्हॅल्यू किती मिळाली, मायनस 3 liter ATM. पण आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये काढायची आहे, पुढच्या व्हॅल्यू जूल मध्ये काढायचे आहे. त्यामुळे हे जूल मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग जूल मध्ये कन्वर्ट किती होईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस 3 इंटू 101.3 जूल. इस व्हॅल्यू किती झाली, इज इक्वल टू मायनस 303.9 जूल. हा झाला डब्ल्यू. ओके, आपल्याला डब्ल्यू ची व्हॅल्यू मिळाली. डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळाला, मायनस 303.9 जूल एवढा मिळाला. आता पुढे काय करायचं, कारण आपल्याला जायचं आहे कुठं, डेल्टा ए सराउंडिंग साठी जायचं. डब्ल्यू मिळाला. प्रोसेस कोणते आहे बा, प्रोसेस कोणते आहे, आयसोथर्मल आहे. प्रोसेस कोणते आहे, आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेस साठी फर्स्ट लॉचं इक्वेशन कसं होईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू इज इक्वल टू 0. देयरफॉर इक्वेशन बिकम्स काय, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. काय होईल, W is equal to minus Q. Why? Because delta U this is equal to 0. Delta U is equal to 0 असल्यामुळे काय झाला, Q is equal to minus W किंवा W is equal to minus Q मिळाला. पण आपला W किती आहे, मायनस किती, 303.9 जूल आहे. म्हणजे W जर एवढा असेल तर Q ची व्हॅल्यू काय झाली, therefore Q is equal to, इथे व्हॅल्यू पुटअप करा. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, मायनस, आपण सिंपल क्यू काढू. इथे आपण क्यू साठी इक्वेशन लिहू, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. क्यू किती होईल, क्यू इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट किती आहे, मायनस 303.9 किती मिळाला, इज इक्वल टू 303.9 जूल मिळाला. काय मिळाला, क्यू. समजते बघा, डब्ल्यू ची व्हॅल्यू किती मिळाली, मायनस 303.9 जूल. प्रोसेस आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये चेंज इन एंट्रॉपी चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे.
डेल्टा यू इज इक्वल टू 0. मग अशा वेळेस इक्वेशन काय होईल, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, बट डब्ल्यू इज इक्वल टू किती आहे, ही मायनस व्हॅल्यू आहे, मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे क्यूची व्हॅल्यू किती मिळेल 303.9 जूल एवढी मिळेल. हा मिळाला आपल्याला क्यू. ओके, तर हा झाला क्यू. हा क्यू कोणाचा आहे, सिस्टीमचा आहे. क्यू कोणाचा आहे, सिस्टीमचा आहे. क्यू कोणाचा आहे, रिएक्शनचा आहे. क्यू कोणाचा मिळाला, रिएक्शनचा मिळाला. आपल्याला क्यू कोणाचा काढायचा आहे, सराउंडिंगचा काढायचा. सॉरी, डेल्टा एस कोणाचा काढायचा आहे, सराउंडिंगचा. बट मग इक्वेशन काय यूज करायला लागेल, बट डेल्टा एस इज इक्वल टू काय, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी किंवा क्यू डिवायडेड बाय टी. हे कोणासाठी झालं, सिस्टीमसाठी झालं. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. हे कोणासाठी, सिस्टीमसाठी. ओके, मग हे जर सराउंडिंग साठी काढायचं असेल, डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू इक्वेशन काय होईल, मायनस क्यू डिवायडेड बाय टी. कारण सिस्टीमच्या अपोजिट काय असेल, सराउंडिंग असेल. डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू मायनस क्यू डिवायडेड बाय टी असेल. ओके, येस, डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू, डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू काय होईल, मायनस क्यू ही व्हॅल्यू. ओके, 303.9 मायनस डिवायडेड बाय टी. टी किती दिलाय, 300 केल्विन दिलाय. हे किती दिलाय, 300 केल्विन. लक्षात आलं. बाबा डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू मायनस 303.9 डिवायडेड बाय 300. याचं जे आन्सर मिळेल ते आन्सर काय असेल, बा कोणतं येईल, व्हॅल्यू तर मायनस येईल. येणार आन्सर कसं येईल, मायनस. मायनस असल्यामुळे 1 आणि 2 हे तर नाहीत, 1 आणि 2 या दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत. त्यामुळे आन्सर आपलं मायनस आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असलेला आन्सर असू शकत नाही. त्यामुळे ए आणि बी ऑप्शन कॅन्सल आउट झाले. आता राहिला काय, 303 भागिले 300 म्हणजे आन्सर काय, सिंपल आहे, याप्रमाणे मायनस 1.013. ओके, याचा आन्सर जूल हा केल्विन मध्ये, म्हणजे आन्सर काय, मायनस 1.013 जूल पर केल्विन. दिस इज डेल्टा एस सराउंडिंग. ओके, तेव्हा आपल्याला दिला होता काय, टेम्परेचर दिलंय, आयसोथर्मल प्रोसेस आहे, व्हॉल्यूम चेंज 1 लिटर टू 2 लिटर आहे अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 3 atm. आणि विचारलंय काय, या प्रोसेस साठी डेल्टा एस सराउंडिंग काय असेल. तर आपण सिंपल काय केलं, दिलेल्या डाटानुसार वर्क काढून घेतलं लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये, त्याचं कन्व्हर्जन जूल मधील वर्क मध्ये केलं. ओके, मिळालेल्या वर्क वरून सिस्टीमचा क्यू काढला, म्हणजे सिस्टीमचा हीट चेंज काढला. सिस्टीमचा हीट चेंज मिळाला 303.9 जूल. सिस्टीमच्या हीट चेंज वरून सराउंडिंगचा हीट चेंज मिळाला, तीच व्हॅल्यू साइन चेंज होऊन येईल. ओके, आणि सराउंडिंगचा हीट चेंज आणि टेम्परेचर मिळालं की आपल्याला सराउंडिंगचा एंट्रॉपी पण मिळतो. डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू हा काय, क्यू ऑफ सराउंडिंग डिवायडेड बाय टी. हा क्यू सिस्टीमचा आहे, फक्त मायनस आहे, साइन मायनस केलं की हा क्यू कोणाचा होईल, सराउंडिंगचा होईल. डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू मायनस क्यू अपॉन टी. याप्रमाणे व्हॅल्यू पुटअप करून डेल्टा एस सराउंडिंग काढला आणि आन्सर काय मिळालं, ऑप्शन सी मिळालं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन, फॉर द प्रोसेस H2O liquid gives H2O gas at temperature T is equal to 100 degree Celsius and at 1 atm pressure. The correct choice is. तेव्हा क्वेश्चन मध्ये अतिशय महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर ही आहे.
This is system. And this process is carried out at 100 degrees Celsius and 1 atm pressure. लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होते 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आहे बॉइलिंग ऑफ वॉटर बॉइल होते. ओके. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅस ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे ही प्रोसेस इक्विलिब्रियमला आहे. इन दिस प्रोसेस लिक्विड वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स वॉटर वेपर. बा इथं इक्विलिब्रियमचा एरो दिलेला नाही, इक्विलिब्रियमची पोझिशन दाखवलेली नाही, पण आपल्याला समजायला पाहिजे प्रोसेस 100 डिग्री सेल्सिअसला कॅरी आउट होते. जस्ट काय होते, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होते, गॅसचं कन्व्हर्जन ही लिक्विडमध्ये होते. म्हणजे लिक्विड वॉटर इज इन इक्विलिब्रियम विथ वॉटर वेपर. आणि प्रोसेस जर इक्विलिब्रियमला असेल, बा सिंपल, प्रोसेस जर इक्विलिब्रियमला असेल तर अतिशय महत्वाची गोष्ट आहे at equilibrium delta S total is equal to 0. डेल्टा S total is equal to काय असतो, 0 असतो. आपण हे मागे पाहिलेलं आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये. ऍट इक्विलिब्रियम डेल्टा S total हा काय असतो, 0 असतो. ही एक गोष्ट झाली. डेल्टा S total is equal to 0. तर दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट कोणती आहे, H2O लिक्विडचं कन्व्हर्जन H2O गॅसमध्ये होते. H2O लिक्विडचं कन्व्हर्जन H2O गॅसमध्ये होते. इज डेल्टा S जो असेल, डेल्टा S कोणासाठी, सिस्टीमसाठी. सिस्टीमचा जो डेल्टा S आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कारण लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन वॉटर वेपर मध्ये झाले, रॅन्डमनेस वाढला. रॅन्डमनेस काय झाला, वाढला. मग रॅन्डमनेस जर वाढला तर डेल्टा S सिस्टीम म्हणजे रिएक्शनचा, या रिएक्शनचा म्हणजे सिस्टीमचा डेल्टा S सिस्टीम हा कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. डेल्टा S सिस्टीम कसा असेल, पॉझिटिव्ह असेल. मग जे इक्वेशन आहे, कोणते इक्वेशन, डेल्टा S टोटल अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन टर्म्स ऑफ एंट्रोपी. डेल्टा S टोटल इज इक्वल टू काय, डेल्टा S सिस्टीम प्लस डेल्टा S सराउंडिंग. मग आपल्याला याच्यासाठी इक्वेशन काय मिळेल, हा किती आहे, 0. हा किती आहे, 0. हा कसा आहे, पॉझिटिव्ह. हा कसा आहे, पॉझिटिव्ह. मग डेल्टा S सराउंडिंगची जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू काय असेल, कसं असेल, डेल्टा S सराउंडिंग कसं असेल, डेल्टा S सराउंडिंग इज इक्वल टू निगेटिव्ह असेल. डेल्टा S सराउंडिंग इज इक्वल टू काय असेल, निगेटिव्ह असेल. का निगेटिव्ह असेल, बिकॉज डेल्टा S सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड डेल्टा S टोटल इज इक्वल टू 0 आहे. तर निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा तो कसा असेल, लेस दॅन 0 असेल. हा काय असेल, लेस दॅन 0 असेल. क्लिअर होते, कारण डेल्टा S टोटल इज इक्वल टू 0 आहे आणि डेल्टा S सिस्टीम हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. डेल्टा S सिस्टीम पॉझिटिव्ह आहे, डेल्टा S टोटल 0 आहे. मग अशा वेळेस डेल्टा S सराउंडिंग इज इक्वल टू काय असेल, लेस दॅन 0 असेल. डेल्टा S सिस्टीम काय झाला, ग्रेटर दॅन 0 आणि डेल्टा S सराउंडिंग काय झाला, लेस दॅन 0. मग असा ऑप्शन कोणता आहे बघा, डेल्टा S सिस्टीम इज ग्रेटर दॅन 0 अँड डेल्टा S सराउंडिंग इज लेस दॅन 0. येस, आन्सर काय येईल, ऑप्शन फर्स्ट. चलो बा इथं कोणता विचार करून चाललोय आपण, विचार हा केलाय की रिएक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला आहे. जर रिएक्शन इक्विलिब्रियम कंडिशनला नाही असं जर कन्सिडर केलं, असं जर कन्सिडर करायचं असेल तर आन्सर याच्यापेक्षा वेगळं मिळू शकतं. तर चलो, पण हा एन्थॅल्पी चेंज आपण पाहिलाय मागं, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये ऍट 100 डिग्री सेल्सिअसला. ही काय इक्विलिब्रियम प्रोसेस आहे आणि इक्विलिब्रियम प्रोसेसला डेल्टा S टोटल हा काय असतो, 0 असतो. डेल्टा S टोटल 0 आहे
इक्वेशन मध्ये रँडमनेस वाढलाय, जस्ट डेल्टा एस सिस्टीम पॉझिटिव्ह आहे, डेल्टा एस टोटल 0 आहे, डेल्टा एस सिस्टीम पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 100% काय असायला पाहिजे, डेल्टा एस सराउंडिंग हा लेस दॅन 0 असायला पाहिजे. आणि म्हणून आपल्याचं काय मिळेल, डेल्टा एस सिस्टीम इज ग्रेटर दॅन 0 अँड डेल्टा एस सराउंडिंग इज लेस दॅन 0. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2. काय दिलंय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेले ऑफ CO2 गॅस, H2O लिक्विड अँड ग्लुकोज सॉलिड ॲट 25 डिग्री सेल्सिअस आर. किती दिले, CO2 साठी व्हॅल्यू दिली -400 किलोजूल पर मोल, वॉटर साठी दिले -300 किलोजूल पर मोल आणि ग्लुकोज साठी दिली -1300 किलोजूल पर मोल रिस्पेक्टिव्हली. द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन विचारलाय काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन पर ग्रॅम ऑफ ग्लुकोज ॲट 25 डिग्री सेल्सिअस इज. खूप इझी क्वेश्चन आहे, तरी तो ऍडव्हान्सला विचारलेला आहे. तर इजी याच्यासाठी असा क्वेश्चन तुम्हाला थिअरीसाठी बोर्डच्या पेपरमध्ये थिअरीसाठी विचारला जाऊ शकतो, प्रॉब्लेम मध्ये, जे ऍडव्हान्स 2013ला विचारलेला क्वेश्चन. हा क्वेश्चन दोन वेगवेगळ्या वेनं सॉल्व्ह करता येऊ शकतो. एक हेस लॉ फॉर कॉन्स्टंट हीट समेशनच्या साह्यानं, आणि दुसरा आहे डायरेक्ट एन्थॅल्पी ऑफ कंबशनचा फॉर्म्युला मांडा, त्याच्यानुसारही हा सॉल्व्ह करता येऊ शकतो. आपण एन्थॅल्पी ऑफ कंबशनच्या फॉर्म्युल्यानुसार जाऊ. मग आपल्याला विचारलंय काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ग्लुकोज विचारलाय. एका मोल साठी काढा, सुरुवातीला पर मोल काढा आणि पर मोल वरून मग पुन्हा पर ग्रॅम साठी काढता येईल. ओके, आपण काय करायचं आहे, एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ग्लुकोज विचारलाय, मग कंबशन ऑफ ग्लुकोजची रिएक्शन लिहू. कंबशन ऑफ ग्लुकोज साठी रिएक्शन काय रिएक्शन याप्रमाणे, C6H12O6 solid plus O2 which gives CO2 gas plus H2O liquid. Okay, O2 gas. इथं अतिशय महत्वाचा इक्वेशन बॅलन्स करणं. इक्वेशन बॅलन्स करा. कंबशन रिएक्शन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, कंबशन रिएक्शनचा प्रोडक्ट हा CO2 आणि वॉटर असतो. कार्बन किती आहेत, 6 CO2. कार्बन किती आहेत, 6 CO2. हायड्रोजन किती आहेत, 12. इथे किती आहेत, 2 × 6 करा. हे काय मिळालं, C6H12O6 plus O2 which gives 6 CO2 plus 6 H2O. कार्बन आणि हायड्रोजन बॅलन्स झाले. आता राहिलेत काय, ऑक्सिजन. ऑक्सिजन किती आहेत बा, 6 × 2 = 12, 12 आणि 6 18. 18 पैकी इथं किती आहेत, 6, म्हणजे आणखी किती आवश्यक आहेत, 12. O2 × 6 करा. ओके, म्हणजे इक्वेशन काय झालं, बॅलन्स केमिकल इक्वेशन C6H12O6 solid plus 6O2 which gives 6 CO2 plus 6 H2. हे झालं आपल्याला कंबशन रिएक्शन, कंबशन इक्वेशन फॉर ग्लुकोज. आता फॉर्म्युला काय फॉर्म्युला, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन फ्रॉम स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. तर फॉर्म्युला काय बा, डेल्टा H0C, डेल्टा H0 कंबशन इज इक्वल टू काय, समेशन ऑफ डेल्टा H0 फॉर्मेशन कुणाचा, प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा H0 फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट. आता याप्रमाणे व्हॅल्यू पुटअप करा. प्रोडक्ट मध्ये कोण आहे, CO2 आणि H2 आहे, म्हणजे काय होईल, 6 × CO2 ची व्हॅल्यू किती आहे, -400 -400
प्लस प्रोडक्ट मध्ये आधी कोण आहे H2O प्लस 6 इंटू वॉटरची व्हॅल्यू किती आहे -300 ओके हे एका बाजूला झालं मायनस रिएक्टंट मध्ये काय आहे रिएक्टंट मध्ये बघा रिएक्टंट मध्ये कोण आहे ग्लुकोजची व्हॅल्यू किती दिली 1300 ग्लुकोजच्या कोएफिशियंट किती आहे 1 जस 1 इंटू ग्लुकोजची व्हॅल्यू -1300 प्लस रिएक्टंट मध्ये आधी कोण आहे O2 पण O2 हा कोणत्या स्टेटला आहे ज्या इलेमेंटल स्टेटला आहे किंवा मोलिक्युलर स्टेटला आहे इलेमेंटल किंवा मोलिक्युलर स्टेटला एखादा सबस्टन्स असेल तर याचा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन किती असतो 0 असतो याची व्हॅल्यू 0 क्लिअर झालं जेव्हा याप्रमाणे ही व्हॅल्यू किती येईल -400 गुणिले 6 -2400 अधिक ही व्हॅल्यू किती आहे -300 गुणिले 6 किती झाली -1800 या दोघांची जर बेरीज केली तर काय होईल 8 आणि 4 12 म्हणजे टोटल किती झाली -4200 किती झाली -4200 मायनस मायनस प्लस 1300 -4200 प्लस 1300 इज इक्वल टू काय येईल 0 0 2 मधून 3 गेले 9 1 कॅरी ऑन 4 मधून 2 गेले 2 29 आता ही किती साठी मिळाली याच्यासाठी मिळाली 1 मोल साठी मिळाली म्हणजे काय झाली किलोजूल पर मोल ऑप्शन आहे का बा आहे का आन्सर कसं मिळालंय आन्सर कसं मिळालंय -29 आन्सर आहे का आहे पण हे फायनल आन्सर नाही तुम्ही इथं फसू शकता क्लिअर झालंय बा आन्सर -29 मिळाले पण कशासाठी मिळाले किलोजूल पर मोल साठी मिळाले एका मोल साठी व्हॅल्यू मिळाली आपल्याला विचारले किती पर ग्राम विचारले किती विचारले पर ग्राम मिळाले कितीसाठी एका मोल साठी चालू म्हणजे एका मोल साठी ग्लुकोजचा जो एन्थॅल्पी ऑफ कंबशन आहे तो किती मिळाला 2900 किलोजूल एवढा मिळाला ओके इथपर्यंत आलो आपण एका मोल साठी 2900 किलोजूल आता इथून पुढे जायचं आहे इथून पुढे कसं आहे बा आपल्याला विचारलंय काय स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन पर ग्रॅम ऑफ ग्लुकोज आपण काढलाय एका मोल साठी किती आहे 1 मोल ग्लुकोज corresponds to किती आहे -2900 किलोजूल 1 मोल म्हणजेच किती आहे 180 ग्रॅम सिंपल मी असं लिहू शकतो 1 मोल म्हणजेच 180 ग्रॅम C6H12O6 corresponds to -2900 kilojoule. Then how many kilojoule of heat is liberated when 1 gram of glucose is combusted? is 180 1 मोल म्हणजे 180 ग्रॅम ग्लुकोज कंबस्ट झाल्यानंतर एवढा एन्थॅल्पी चेंज मिळतो तर एका ग्रॅम साठी किती असेल तर आपण म्हणू x म्हणजे काय होईल देअरफॉर x इज इक्वल टू काय होईल -2900 इंटू 1 डिवायडेड बाय काय 180
ओके, आता ऑप्शन कडे बघा. आन्सर काय ते मला माहित नाही, पण ऑप्शन कडे बघा. हा येऊ शकतो का? नाही. 29 आहे का? नाही. सिंपल. कंबशन म्हटले की व्हॅल्यू निगेटिव्ह यायला पाहिजे. एन्थॅल्पी ऑफ कंबशन म्हटले की व्हॅल्यू कशी यायला पाहिजे? निगेटिव्ह. का? कारण कंबशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक. ऑल कंबशन प्रोसेसेस आर एक्झोथर्मिक. आणि एक्झोथर्मिक म्हटलं की डेल्टा एच कसा असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळं हा आणि हा हे दोन तर असणार नाहीत, कारण या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत? पॉझिटिव्ह आहेत. एन्थॅल्पी ऑफ कंबशन कसं असायला पाहिजे? निगेटिव्ह असायला पाहिजे. या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत? पॉझिटिव्ह. त्यामुळे या दोन्ही व्हॅल्यू असू शकत नाही. आता राहिले हे दोन. मग आपला आन्सर हे असू शकतं का? नाही, कारण हा कितीसाठीच आहे? 1 मोल साठीच आहे. हाही नाही. आन्सर काय? काय? -16.11 किलो जूल. इथं पर मोल द्यायचं नाही. हा कितीसाठी आहे? पर ग्रॅम साठी, 1 ग्रॅम साठी. म्हणजे आन्सर जे मिळालं आपला जो एक्स असेल, काय? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन पर ग्रॅम ऑफ ग्लुकोज ऍट 25 डिग्री सेल्सिअस इज किती असेल? -16.11 किलो जूल. आय थिंक हा क्वेश्चन आपण आपल्या प्रिव्हियस एक्झाम मध्ये विचारलेला आहे. काही लोकांनी हा क्वेश्चन बरोबर सॉल्व्ह केलाय, काही लोकांना याच्यामध्ये शंका होती. बऱ्याच मुलांनी मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून सांगा म्हणून विचारलं होतं. ज्यांनी विचारलं त्यांना सांगितलेलं आहे. ज्यांना हा क्वेश्चन समजला होता त्यांच्यासाठी एक सराव म्हणून होईल, आणि ज्यांना समजला नव्हता त्यांनी आता समजावून घ्यायचा आहे. फक्त हा क्वेश्चन लक्षात ठेवा, जेईई ऍडव्हान्स 2013 विचारलेला आहे. क्वेश्चन अवघड नाही, पण तुम्हाला हे समजलं पाहिजे. आपल्याला अगोदर 1 मोल साठी काढायचं आहे आणि 1 मोल वरून पुन्हा 1 ग्रॅम साठी जायचं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an ideal gas in thermally insulated vessel. An ideal gas in thermally insulated vessel at internal pressure P1, volume V1 and temperature T1 expands इरिव्हर्सिबली. इथून इकडे जात असताना एक्सपान्शन कसं होते? इरिव्हर्सिबल. म्हणजे ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस कसं आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर. PEX इज इक्वल टू किती आहे? 0. गॅस जो एक्सपांड होतोय तो कोणाच्या अगेन्स्ट आहे? एक्सटर्नल प्रेशरच्या. आणि एक्सटर्नल प्रेशर किती आहे? 0 आहे. अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर ॲज शोन इन डायग्राम. या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. The final internal pressure, volume and temperature of the gas are P2, V2 and T2. This gas चा प्रेशर P1, volume V1 and temperature T1 याचं एक्सपान्शन अगेन्स्ट PEX इज इक्वल टू 0 बरोबर झाल्यानंतर जे फायनल व्हॅल्यू मिळेल ती किती असेल? प्रेशर P2, volume V2 and temperature T2 असेल रिस्पेक्टिव्हली. तर विचारलंय फॉर दिस एक्सपान्शन या ऑप्शन पैकी बरोबर काय असेल? क्वेश्चन मोर दॅन 1 करेक्ट आन्सरचा आहे. क्वेश्चन मोर दॅन 1 करेक्ट आन्सरचा आहे. एकापेक्षा जास्त आन्सर बरोबर असू शकतात. तर बघू. पहिला ऑप्शन दिलाय Q इज इक्वल टू 0. दुसरा आहे T2 इज इक्वल टू T1. तिसरा आहे P2 V2 इज इक्वल टू P1 V1. आणि चौथा आहे P2 V2 रेस्ट टू पॉवर गामा इज इक्वल टू P1 V1 रेस्ट टू पॉवर गामा. सर्वप्रथम प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे. प्रोसेस कसे आहे? इरिव्हर्सिबल आहे. आणि हे कसं आहे? रिव्हर्सिबलचं इक्वेशन आहे. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शनचा हा फॉर्म्युला आहे. रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन इज इक्वल टू P2 V2 रेस्ट टू पॉवर गॅमा मायनस P1 V1 रेस्ट टू पॉवर गॅमा, किंवा P2 V2 मायनस P1 V1 डिवायडेड बाय गॅमा मायनस 1. हे इक्वेशन कशासाठी आहे? रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. मग हे इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी होईल का? नाही. त्यामुळे हे तरी आन्सर असू शकत नाही.
सिंपल आहे. हे कशासाठी आहे? रिव्हर्सिबल साठी आहे. प्रोसेस कशी आपली इरिव्हर्सिबल आहे. त्यामुळे ॲडिबॅटिक एक्सपान्शन, ॲडिबॅटिक इरिव्हर्सिबल एक्सपान्शन साठी हे असू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन बाजूला निघाला. आता राहिले बाकीचे 3. ओके, तर पाहिलं पहा, इन्सुलेटेड वेसल म्हटले. इन्सुलेटेड वेसल म्हणजे काय? द वेसल वेअर विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टम अँड सराउंडिंग. असं वेसल की तिथं हीटचा एक्सचेंज सिस्टीम टू सराउंडिंग होणार नाही. इन्सुलेटेड वेसल आहे. मग इन्सुलेटेड वेसल असेल तर त्या वेसलसाठी क्यूची व्हॅल्यू काय असेल? क्यू इज इक्वल टू 0 असेल. येस, इन्सुलेटेड वेसलसाठी क्यू इज इक्वल टू 0. येस, पहिला ऑप्शन करेक्ट आहे. पहिला ऑप्शन कसा आहे? करेक्ट आहे. ओके, एक तर आन्सर मिळाला. याच्यामध्ये आपल्याला शंकाच असायला नाही पाहिजे, कारण थर्मली इन्सुलेटेड वेसल म्हटले, त्यामुळे क्यू इज इक्वल टू काय असेल? 0 असेल. हा एक मिळाला, हा एक मिळाला. ओके, आता पुढं काय म्हटलंय? एक्सपांड्स इरिव्हर्सिबली अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर. मग डब्ल्यू साठी इक्वेशन काय? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. काय? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीईएक्स इंटू डेल्टा व्ही. बट मायनस पीईएक्स इज इक्वल टू किती आहे? किती दिला बा? पीईएक्स अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर, म्हणजे पीईएक्स ची व्हॅल्यू काय? 0 इंटू डेल्टा व्ही. डब्ल्यू काय आला? 0. डब्ल्यू काय झाला? 0. समजतंय बा? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पीएक्स इंटू डेल्टा व्ही. बट पीएक्स एक्सटर्नल प्रेशर, एक्सटर्नल प्रेशर किती आहे? अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर. मग पीईएक्स ची व्हॅल्यू 0 असेल तर डेल्टा व्ही काही असू द्या, डब्ल्यू काय? 0 येईल. समजलं? डब्ल्यू 0 अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. बा क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 0, बिकॉज इन्सुलेटेड वेसल, हा झाला 0, प्लस डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे? 0. मग डेल्टा यू काय आला? डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू इज इक्वल टू काय आला? 0 आला. डेल्टा यू इज इक्वल टू 0, that means internal energy of the system remains constant. Delta U is equal to 0, that means internal energy of the system remains constant, and internal energy is a function of temperature. Internal energy is the temperature of, function of temperature. That means delta U is equal to 0, therefore delta T is equal to 0. Delta T is equal to 0. That means there is no change in temperature throughout the process. That means T2 is equal to T1. प्रोसेस इथून इथं जात असताना T2 minus T1 हा किती असेल? 0 असेल. T2 minus T1 is equal to 0 असेल, तर T2 is equal to काय असेल? T1 असेल. T2 is equal to T1 असेल. येस, ऑप्शन बी करेक्ट आहे. कसं? ऑप्शन बी कसं आहे? करेक्ट आहे. T2 is equal to T1. T2 is equal to T1. That means delta T is equal to 0 and delta T is equal to 0. Therefore, this process is isothermal. This process is isothermal. That means process is carried out at constant what? Constant temperature. At constant temperature. And at constant temperature, according to Boyle's law, at constant temperature, P is inversely proportional to V. That means PV is equal to constant. That is equal to काय असेल? P1 V1 is equal to P2 V2. This is also correct. क्लियर होतंय? बा डायग्राम मध्ये काय दिलंय हे बघू नका. हे वाच. इन्सुलेटेड वेसल Q is equal to 0. इन्सुलेटेड वेसल Q is equal to 0. इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे.
दिस इज द इक्वेशन ऑफ रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक एक्सपान्शन. रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक एक्सपान्शन हा काढून टाका. हा मिळाला क्यू इज इक्वल टू 0. अगेन्स्ट 0 एक्सटर्नल प्रेशर डब्ल्यू काय आला 0 आला. डब्ल्यू 0 आहे. ओके क्यू 0 आहे. क्यू आणि डब्ल्यू 0. डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा यू इज इक्वल टू 0. डेल्टा टी इज इक्वल टू 0. डेल्टा टी इज इक्वल टू 0 that means no change in temperature. T2 is equal to T1. Okay, T2 is equal to T1 that means delta T is equal to 0. Delta T is equal to 0 that means process is isothermal. Isothermal means process which is carried out at constant temperature, and at constant temperature P1 V1 is equal to P2 V2. That means this option is also correct. क्लिअर झालं. क्वेश्चन कशाला विचारलाय जेई ऍडव्हान्स 2016 ला विचारलाय. किती ऑप्शन बरोबर आले A B C. ऑप्शन डी चुकीचे.